नमस्कार मित्रांनो, लग्नाची वेळी येणाऱ्या काही भागामध्ये असे होणार की मधू सिंधू यांना एकत्र बघून राघवला खूप राग येतो। राघव म्हणतो की मुद्दाम मधू तू सावीला माझ्यापासून दूर करण्यासाठी सिंधूचे कान भरण्यासाठी तेथे गेली होती। काय गरज होती तुला हे सर्व करण्याची? एकतर अगोदर सुद्धा सिंधू आणि मला वेगळं करण्याचा तूच प्रयत्न केला आणि माझ्या जीवनामध्ये सिंधू गेल्यानंतर काय दुःख आले त्यामध्ये तुम्हाला सावरले, म्हणून मला असे वाटले होते की मधू तू नक्की बदलली, पण मधू तू बदलली नाही। मनात एक असते आणि वागत एक असते। सावीला जर माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला तर आजपासून मी तुझा चेहरा सुद्धा बघणार नाही आणि या घरामध्ये तुला माझी कोणतीही जागा आणि कोणताही हक्क मी देणार नाही। तुला या घरामध्ये तू राहायचे तर राहू शकते, पण सावीला माझ्यापासून दूर करण्याचा कधीच प्रयत्न करू नको। सिंधूला माझ्यापासून दूर करण्यासाठी तूच ही कारणीभूत होती, पण मी काही कारणामुळे तुला माफ केले, कारण तू घरच्या जबाबदाऱ्या घरातील माणसांना खूप छान प्रकारे हँडल केले। आम्हाला सर्वांना वाटले की तू बदलली, पण तू बदलली नाही। तेव्हा राघव म्हणत असते की मधू तुला आता खूप आनंद होत असेल, कारण सिंधूने मला सावीला भेटण्यासाठी आठवड्यातून फक्त 1 दिवस दिला आणि हे सर्व तुझ्यामुळे झाले, पण माझा आनंद हिसकावून घेणाऱ्यांना मी कधीही खुश राहून देणार नाही। आणि तुला आता तर खूप आनंद होत असेल कारण की सिंधूने माझ्यासाठी नियम लागू केले आणि पण मी माझ्या मुलीला भेटण्यासाठी मला कोणीही अडवणार नाही। सावी माझ्यापासून दूर जाऊ शकत नाही आणि आता सावी, सिंधू आणि हे सर्वजण आपण एकत्रच राहणार। त्यानंतर दुसऱ्या दिवशी या स्कूलच्या ॲडमिशनसाठी विनायक सावी यांना घेऊन जायचे असते, तर मधू ही तयार होऊन येते। तर राघव राजश्रीला म्हणत असतो की आई, माझ्या शर्टचे बटन हे जरा लावून देते का, कारण राघवच्या हाताला लागलेले असते। तेव्हा मधू लावण्यासाठी जाते, पण राघव लगेच तिचा हात हिसकावतो। आजपासून माझ्या कोणत्याही खाजगी बाबतीत तू मध्ये मध्ये करायचे नाही। आणि राघव सिंधूला म्हणतो की सिंधू, तो हक्क मी तुला देईन, त्यामुळे सिंधू तू माझे बटन लावून देते का? तर सिंधू मधूकडे पाहत असते। सिंधूला वाटत असते की आता या कपल्समध्ये मी येऊन काय करू शकते, पण नाही, मी या दोघांच्या जीवनामध्ये नाही येऊ शकत, म्हणून सिंधू बाजूलाच असते। राघव म्हणतो की सिंधू, मी तुला काय सांगितले ते ऐकू येत नाही का? तर मधूचा खूप जळफळाट होत असतो आणि तिला वाईट सुद्धा वाटत असते। तर त्यानंतर राघव, सिंधू आणि मधू हे सावी आणि विनायकला घेऊन स्कूलमध्ये आलेले असतात आणि ॲडमिशनची सर्व तयारी हे डिटेल्स आणि सर्व डॉक्युमेंट्स हे व्यवस्थित मॅडमकडे दिले जाते। तर मॅडम म्हणत असतात की ही तुमचे 2 मुले का? तर सिंधू, सावी आणि विनायक राघव यांची ओळख होते। तर मॅडम ह्या सावी आणि विनायकला क्लासरूममध्ये घेऊन जातात। तेथे गेल्यानंतर त्या सर्व मुलांची विनायक आणि सावीशी ओळख करून देतात। ओळख झाल्यानंतर मॅडम म्हणतात की आजपासूनच तुम्ही क्लास जॉईन करू शकता, पण त्या अगोदर तुमच्या पॅरेंट्सला भेटून या। तर सावी आणि विनायक हे बाहेर येतात आणि लगेच सावी ही सिंधूची मस्त अशी पप्पी घेते आणि विनायक हा मधूची। त्यानंतर सावी आणि विनायक हे दोघे एकाच वेळी राघवची पप्पी घेतात। तर मुले हे हसू लागतात। त्यातील एक मुलगा हा डांबरट असतो, तो म्हणतो की 2 मुलांच्या 2 आया आणि बाप तर एकच। तर ते ऐकून सिंधू, राघव आणि मधू यांना मोठा धक्का बसतो। तर सिंधू राघवला म्हणत असते की हे सर्व मॅटर होण्यासाठी मी सावीला वेगळ्या क्लासमध्ये जॉईन करणार होते, पण राघव, जेथे मी सावीचं ॲडमिशन घेणार होते तेथेच तुम्ही विनायकचे सुद्धा ॲडमिशन घेतले, कारण असे प्रॉब्लेम नको म्हणून मी हे सर्व करत होते, यामध्ये माझा काही दुसरा हेतू नव्हता। तर सिंधू रागाने बाहेर जाते आणि बाहेर गेल्यानंतर राघव आणि मधू सिंधू घरी जायला निघतात। त्याच वेळीस कमिशनर साहेबांचा फोन येतो आणि राघवला म्हणतात की राघव, तू कुठे आहे? एक खूप वाईट बातमी आहे, कारण जे तुझे सहकारी युनिट होते ते गाडीमध्ये हे पेट्रोलियम पंपावर चाललेले होते आणि अचानक त्यांच्या गाडीचा अपघात झाला, त्यामुळे पोलीस सहकारीतील काही युनिट खूप जखमी झालेले आहे आणि ॲम्ब्युलन्ससुद्धा तेथे लवकर पोहोचू शकणार नाही। तर राघव म्हणतो की ॲम्ब्युलन्सच्या अगोदर मी तेथे पोहोचू शकतो, कारण मी हायवेवरच आहे। तेव्हा सिंधू आणि राघव घाईने तिकडे जाण्यासाठी निघतात, कारण राघवला वाटत असते की काही हे जे सहकारी आहे त्यांना जब्बर मार लागलेला असतो आणि सिंधूची तेथे मदत होऊ शकते, कारण सिंधू ही डॉक्टर आहे आणि एक पोलीस ऑफिसरची मुलगी आणि एका पोलीस ऑफिसरची बायको सुद्धा।
तेव्हा राघव काय करतो, मधूला म्हणत असतो की मधू तू खाली उतर, सिंधू आणि मी तिकडे तातडीने जाईन. तर राघव मधूला गाडीच्या खाली उतरून देतो. मधूला मात्र खूप वाईट वाटते. त्यानंतर राघव आणि सिंधू हे गाडीमध्ये येत असतात. तर सिंधूला मागची सर्व आठवण होत असते, ती राघवकडेच बघत असते. त्यानंतर मधू इकडे घरी येते आणि घरी आल्यानंतर ती झालेला सर्व प्रकार घरी सांगते. राघव सिंधू एकमेकांकडे बघत असतात आणि घटनास्थळी ते येऊन पोचतात. इकडे मधू घरी आल्यानंतर राजश्री विचारते की काय ग मधू, मुलं शाळेतून सुटले का आणि तू त्यांना घेऊन का आली नाही. तर लगेच मधू म्हणत असते की राघवच्या टीमचा ॲक्सिडेंट झाला आणि राघव सिंधूला घेऊन तिकडे गेला, कारण सिंधूची सुद्धा तिकडे खूप गरज होती. त्यानंतर मुलेही मॅडमने तेथेच क्लासमध्ये त्यांना जॉईन करण्यासाठी सांगितले आणि स्कूल सुटल्यानंतर आपण त्यांना घ्यायला जाऊ. राजश्री म्हणते की हो, मी आज सावी आणि विनायकला घेण्यासाठी नक्की जाईल, कारण राजश्रीसुद्धा सावी आल्यापासून खूप खुश असते आणि तिने त्यांच्या आवडतेचे सर्व जेवण बनवलेले असते. तर लगेच ऋतुजा म्हणत असते की काय, राघव सिंधूला घेऊन गेला आणि मधूला गाडीच्या खाली उतरून दिले. गाडी तर खूप मोठी आहे, गाडीमध्ये मधूसाठी जागा नव्हती का. आणि नक्की सिंधू आणि राघवमध्ये परत ते पहिले जे क्षण आहे ते सुरू होणार आणि परत आपल्या घरामध्ये जे आहे ते होतच राहणार. तर राजश्रीला ऋतुजाचा खूप राग येतो. त्यानंतर राघव आणि सिंधू घटनास्थळी येतात. तर तेथील दृश्य पाहून राघव आणि सिंधूला खूप मोठा धक्का बसतो. तर राघव आणि सिंधू दोघे मिळून हे ते जखमी झालेले पोलीस आहे त्यांना बँडेज बांधून मलमपट्टी करत असतात. तर काही लोकांना सिंधूने आपल्या उपचारानेच बरे केलेले असते, तर काहींच्या पायाची सुद्धा इतकी दशा झालेली असते, काहींच्या हे पाय गाडीखाली अडकलेले असतात, तर कुणाच्या पायावर दगड पडलेले असतात, म्हणून सर्वजण इतके जबर जखमी झालेले असतात. तर सिंधू आणि राघव हे दोघे मिळून त्यांना पाणी पिण्यासाठी देतात आणि मलमपट्टी सुद्धा त्यावर करत असतात. आणि त्याच वेळी सिंधूच्या पायाला थोडेसे लागते. तर राघव चक्क सिंधूला उचलून घेतो आणि उचलून घेऊन तो येथील एका माणसाला शोधत असतो, कारण जितक्या ते जखमी झालेले पोलीस सहकारी असतात त्यात एक कमी असतो, म्हणून राघव सिंधूला उचलून घेऊन ते शोधत असतो. आणि त्याच वेळेस ॲम्ब्युलन्स आणि डॉक्टर आणि कमिशनर साहेब सर्व तेथे येऊन पोहोचतात. तर सिंधू राघवचे ते खूप कौतुक करत असतात. तर राघव म्हणतो की हे सर्व सिंधूमुळे शक्य झाले. तर जे दुसरे डॉक्टर असतात ते विचारतात की हे सर्व कोणी केले, की यांना जर वेळेवर हे उपचार भेटले नसते तर खरंच बऱ्याच जणांच्या जीवाला धोका असता आणि कुणाचे प्राणसुद्धा वाचले नसते. तर कमिशनर साहेब सिंधूचे खूप कौतुक करत असतात आणि राघवचे सुद्धा. तर राघव आणि सिंधू एकमेकांकडे बघत असतात. त्यानंतर कमिशनर साहेब घरी येतात आणि सर्वांसमोर राघवला म्हणत असतात की आज सिंधू आणि तुझे काही हे धाडस केले ते कोणी करू शकत नाही. सिंधूने दाखवून दिले की ती खरंच एक खूप मोठी डॉक्टर होऊ शकते आणि तिने आपले कर्तव्य सुद्धा खूप छान प्रकारे पार पाडले. त्यामुळे मला असे वाटते की खरंच सिंधूला आपल्या पोलीस ह्या ऑफिसमध्ये आपण सहभागी करून घेऊ शकतो. आणि राघव, तुला जर काही हरकत नसेल तर तुम्ही दोघे एकत्र काम करू शकतात आणि सिंधूला डॉक्टरच्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये जर जॉब मिळाला तर तुम्ही एकत्र राहू शकतात. तर हे ऐकून मधूला खूप मोठा धक्का बसतो. तर सिंधू आणि राघव हे खूप खुश होतात, कारण एकत्र काम करण्याची खूप मोठी ऑफर ही कमिशनर साहेबांनी राघव आणि सिंधूला दिलेली असते. कमिशनर साहेब म्हणतात की मी सिंधूला सुद्धा याबद्दल विचारले. राघव म्हणतो की मग सिंधूने काय उत्तर दिले. तर कमिशनर साहेब म्हणतात की अगोदर तुझे उत्तर सांग, मग मी सिंधूने काय उत्तर दिले आणि तिने काय निर्णय घेतला हे तुला सांगतो. आणि एक पोलीस ऑफिसर म्हणून तू तुझे कर्तव्य म्हणून हा निर्णय तुझ्यावर अवलंबून आहे. जो निर्णय घ्यायचा तो आज रात्रभर शांत डोक्याने विचार कर आणि मग घे, कारण सिंधूला हा निर्णय मान्य आहे. तू तुझा निर्णय काय आहे ते लवकर सांग. तर आता राघव आणि सिंधू एकत्र जॉब करणार का आणि एकत्र काम करता करता राघव सिंधू आणखीनच कसा एकमेकांच्या जवळ येतात ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.